हे जाऊन माझ्यावर मार. हा सर ओके. डबल क्लिक तुमच्याला ऐकू येणार नाही तर राहू दे की. सरांचं काय फक्त बघणार जरा. बघा ते. डाउनलोड केले आपण. असू दे की. पीपीटी सर्वांना दिसते का बघा. हा सर सर्व दिसत्या. सूरज अरे पीपीटी दिसते का? तर आम्हाला तर दिसत्या. इंग्लिश ग्रामर फॉर एमपीएससी एक्झाम्स. इसेन्शियल फॉर क्लास बी अँड सी एक्झामिनेशन्स. बरोबर आहे सर. हा दुसरी स्लाइड दिसते का? तिसरी पण दिसते सर. ठीक आहे ठीक आहे. तिसरी पण दिसते सर. ठीक आहे ओके. आता आपण चालू करूया. हा आज आपण इंग्लिश ग्रामर फॉर एमपीएससी एक्झाम इसेन्शियल फॉर क्लास बी अँड सी एक्झामिनेशन्स. आपण ज्यावेळी एमपीएससी ची परीक्षा देत असतो त्यावेळी मराठी आणि इंग्रजी ग्रामर हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सरळ सेवा किंवा राज्यसेवा या परीक्षा या विविध पदांसाठी देत असाल तर त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचं व्याकरण आपल्याला बघायला मिळतं. तर आज आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या इंग्रजी शिकताना कम्युनिकेशन स्किल्स आपल्याला याविषयी असे वाटत असतील तर ह्या काही ग्रामरच्या बेसिक गोष्टी येणं हा गरजेचं आहे. आपण आता वेळ न दवडता आपण डायरेक्ट पीपीटीला सुरुवात करूया. तर एमपीएससीला जे परीक्षेला प्रश्न जे विचारतात हे अझम्पशन्स म्हणजे गृहीतके त्याच्यावरती आधारित असतात. गृहीतके म्हणजे काय? तुम्हाला एक स्टेटमेंट असं दिलेलं असतं आणि ते तुम्हाला बरोबर की चूक किंवा चार त्याचे ऑप्शन दिले असतात आणि त्यापैकी करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. आता इथं एक मी एक्झाम्पल दिलेलं आहे अझम्पशन्स मध्ये. स्टेटमेंट इफ ही लर्न्स इंग्लिश ग्रामर ही विल क्लिअर द रिटर्न टेस्ट. जर इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केला तर तो काही होईल रिटर्न टेस्ट म्हणजे तो क्लिअर होईल. तर हे वाक्य आहे. आता अझम्पशन गृहीत काय ठरलेलं आहे बघा. द रिटर्न टेस्ट कंप्राइजेस मोर क्वेश्चन्स बेस्ड ऑन ग्रामर. आता ग्रामरवर आधारित असणारे हे रिटर्न टेस्ट असणार आहे. आणि दुसरं जे वाक्य आहे द क्वेश्चन पेपर इज बायलिंग्वल. क्वेश्चन पेपर हा द्विभाषिक असलेला आहे. म्हणजे दोन भाषेमध्ये पेपर असेल तर याच्यामध्ये गृहीतक जे दिलेले आहेत त्याचे ऑप्शन दिलेले आहेत खाली बघा. ऑप्शन ए आहे इफ ओनली अझम्पशन 1 इज इम्प्लिसिट. बी इफ ओनली अझम्पशन 2 इज इम्प्लिसिट. सी इफ नायदर 1 नॉर 2 इज इम्प्लिसिट. अँड टी इफ बोथ 1 अँड 2 आर इम्प्लिसिट. यातला ऑप्शन नक्की कुठला बरोबर आहे? ए बी सी का डी हे आपल्याला उत्तर शोधायचं असतं. तर वाक्य जर आपण बघितलं तर इंग्लिश ग्रामरवरती संपूर्ण डिपेंड दिलेलं आहे आणि रिटर्न टेस्ट क्लिअर होणं हे दिलेलं आहे. तर अझम्पशन एक मध्येच आपल्याला ही गोष्ट क्लिअर होते की रिटर्न टेस्ट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन असणार आहेत. हा पहिला अझम्पशन हे सरळ सरळ त्याच्यामधून आपल्याला दिसतं की इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड आहे. आणि दुसरं जे ऑप्शन दिलं आहे तर क्वेश्चन पेपर इज बायलिंग्वल. क्वेश्चन पेपर हा द्विभाषिक असेल मराठी आणि इंग्रजीमध्ये. तर ह्या ऑप्शनचा आणि पहिल्या ऑप्शनचा फारसा संबंध आपल्याला इथे दिसत नाही. तर इथं आपल्याला जे चार ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पहिलं अझम्पशन इज इम्प्लिसिट जे बरोबर असं वाटतं ते इफ ओनली अझम्पशन 1 इज इम्प्लिसिट म्हणजे आन्सर हे आपल्याला ए आहे. तर तुम्हाला स्टेटमेंट हे काळजीपूर्वक वापरावं लागणार आहे. इथं लॉजिक तुम्हाला वापरावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवावे लागणार आहेत. आता इथून पुढचे जे ग्रामरचे जे प्रकार जर आपण बघणार आहोत पहिल्यांदा आहे तो क्लॉजेस आहेत, पंक्च्युएशन मार्क्स आहेत, फ्रेझल व्हर्ब्स आहेत, फ्रेजेस अँड इडियम्स आहेत, सेंटेन्स सिंथेसिस आहे, क्वेश्चन टॅग आहे, कंडिशनल क्लॉजेस आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, चेंज द व्हॉइस आहे, चेंज द डिग्री, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. यासारखे व्याकरणचे प्रकार जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करून ते तुम्हाला दिलेलं असतं आणि त्या चार प्रकारामध्ये एक वाक्य किंवा एक उदाहरण दिलेलं आहे ते बरोबर आहे. बाकीचे तीन ऑप्शन हे चुकीचे असतात.
त्यापैकी तुम्हाला योग्य ऑप्शनला टिक मार्क करायची, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. तर आपण वन बाय वन ह्याच्यातला आपण एक प्रकार बघूया. आता सुरुवातीला ज्यावेळी आपण इंग्रजी शिकत असतो त्यावेळी वर्ड क्लासेस, आता त्याला नवीन नाव आलेलं आहे. पूर्वी त्याला पार्ट्स ऑफ स्पीच त्याला नाव होतं. आता याच्यामध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. आपण मराठीमध्ये म्हणलं तर नाम, सर्वनाम जे आहेत सगळे हे नाम, सर्वनाम, क्रियापद, ऍडव्हर्ब सगळे जे आहेत हे या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येतात. तर नाउन मध्ये बघितलं तर एनी नेम ऑफ पर्सन, विलेज और रिव्हर. नाम, नाम म्हणजे काय तर कुठलीही व्यक्ती ज्याला नाव दिलेलं आहे ती व्यक्ती असू दे, विलेज असू दे किंवा रिव्हर किंवा एखादा पर्वत असू दे, ज्याला आपण नाव ठेवलेलं आहे ते सगळी नाव. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर आहे ते क्रियापद, वर्ब. वर्ब म्हणजे काय क्रिया, ऍक्शन जे आहे आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे आपण ऍक्शन करत असतो, धावणे, पळणे, रडणे, ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया म्हणजे हे व्हर्ब्स आहेत. त्याच्या व्हर्ब्स मध्ये सुद्धा प्रकार आहेत ते आपण आपल्याला पुढे बघायचे आहेत. ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब कुठले कुठले आहेत बघा, एक्झाम्पल दिलेले आहेत पुढे. व्हेरी, स्लोली, क्विकली, नाऊ ही ऍडव्हर्ब्स आहेत. ऍडजेक्टिव्ह, आपण कसा प्रश्न विचार असतो आपल्याला ऍडजेक्टिव्ह प्रश्न, ऍडजेक्टिव्ह उत्तर मिळतं. व्यक्ती कशी आहे, हुशार आहे, त्यानंतर हँडसम आहे, ब्युटिफुल आहे, हे सगळे काय ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि ऍडजेक्टिव्हला प्रश्न विचारला किती तर व्हेरी हे ऍडव्हर्ब आहे. म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला जर सांगायचं असेल तर आपल्याला ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्हला जोडून आपण वापरू शकतो. त्यानंतर प्रोनाउन्स आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सगळे काय आहेत प्रोनाउन्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे डिटर्मिनर. डिटर्मिनर म्हणजे मोस्टली आर्टिकल्स आहेत. त्याच्या ए अँड द याचा करेक्ट उपयोग कुठं करायचा, त्यामध्ये डेफिनिट आर्टिकल्स, इनडेफिनिट आर्टिकल्स असे पुढे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. इन्युमिरेटर्स, इन्युमिरेटर्स म्हणजे नंबर्स, त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला अंकाचा भास होतो असे जे वाक्य असेल त्यातील आपल्याला इन्युमिरेटर्स कुठले आहेत ते आपल्याला ओळखायचे असतात. फर्स्ट, सेकंड, लास्ट, नाऊ, देन हे आपल्याला वाटत असतील हे इन्युमिरेटर आहे का, तर त्याच्यामधून संख्या किंवा आकडेवारीचा आपल्याला हा बोध होत असतो. प्रेपोजिशन्स आहेत, शब्दयोगी अव्यय ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की दोन नामामधील संबंध आपल्याला दर्शवला असतो. उदाहरणार्थ बेंच आणि पुस्तक असं जर दोन नामं असतील तर बेंच वर पुस्तक आहे, वर, तर दोन नामं ह्या वर ह्या शब्दाने काय केली, कनेक्ट केलेली आहे. तर बाय, नियर, टू, फ्रॉम, अनटू, बिसाइड हे सगळे आहेत, हे सगळे ही प्रिपोजिशन्स आहेत. त्यानंतर आहेत ते पुढचा कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभ्यान व्यावे, दोन जे वाक्य आहेत, दोन नाव आहेत, दोन शब्द आहेत, हे दोन शब्द जोडणारा जो प्रकार आहे त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. अँड, बट, इफ, आयदर ऑर, नायदर नॉर हे सगळे हे कंजंक्शनचे प्रकार आहेत. लक्षात ठेवायचं की दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा शब्द असतो तो. इंटरजेक्शन आपल्या भावना दर्शवणारे शब्द असतात. अलास, पुरे, आपण ज्यावेळी एखादी मॅच जिंकतो त्यावेळी आपण हे शब्द उच्चारत असतो. आणि पुढचा शेवटचा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज, सहाय्यकारी क्रियापद आपण त्याला म्हणतो. कॅन, कुड, शाल, शूड, मे, माइट, ऑट टू ही सगळी काय आहेत सहाय्यकारी क्रियापद आहेत. मुख्य क्रियापदाला मदत करणारी असतात म्हणून त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. आता हे मगाशी आपण बघितलं की अझम्पशनचा जो क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सब्जेक्ट वर्ब कॉन्कर्ड, म्हणजे अग्रीमेंट. म्हणजे नक्की काय आहे तर आपण ते बघूया. सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय असतो तर वाक्याच्या सुरुवातीला येणारा तो शब्द असतो. द पर्सन, प्लेस ऑर थिंग परफॉर्मिंग द ऍक्शन इन द सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीला ऍक्शन कोण करणार आहे हे शब्द सुरुवातीला येत असतात, त्यामुळे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ही इज रिडिंग अ बुक, ही तो कोण वाचत आहे पुस्तक तर तो. द गव्हर्नमेंट इज डिक्लेअरिंग न्यू स्कीम, कोण डिक्लेअर करत आहे तर द गव्हर्नमेंट. द बर्ड इज फ्लाइंग इन द स्काय, कोण उडत आहे आकाशामध्ये तर पक्षी, द बर्ड्स. तर हे सगळे काय आहेत हे सब्जेक्ट्स आहेत, सुरुवातीला येणारे जे शब्द आहेत. ही, शी, इट, दे, द गव्हर्नमेंट हे सगळे शब्द जे सुरुवातीला येतात त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट्स असे म्हणतो. त्याच्यामध्ये कर्ते असतात. मराठी वाक्यरचना घ्या किंवा इंग्रजीची वाक्यरचना घ्या, सुरुवातीला येणारा जो शब्द असतो तो हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट असतो. त्यानंतर इंग्रजी वाक्यामध्ये ते 2 नंबरला येतं ते क्रियापद आणि 3 नंबरला येतं ते कर्म, ऑब्जेक्ट आहे. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की मराठी वाक्यरचना ही थोडीशी वेगळी आहे आणि इंग्रजीची वाक्यरचना ही वेगळी आहे. मराठीमध्ये कर्म 2 नंबरला येतं, क्रियापद शेवटी येतं, आणि इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म या क्रमानं ही वाक्यरचना असते. आता वर्ब, वर्ब म्हणजे काय द ऍक्शन ऑर स्टेट ऑफ बिईंग द सेंटेन्सेस, वाक्यामध्ये कुठली ऍक्शन
होते मग सुरुवातीला सांगितलं आपण कुठल्यापासून झोपेपर्यंतची ऍक्शन जे बघतो सर्व ब्रश करणे, आंघोळ करणे, पळणे, धावणे, वाघे धावतात, पक्षी उडतात, हे सगळे मराठीमध्ये त ता ती ते तो आपण जे बाराखडी म्हणतो हे सगळे आहेत ते ऍक्शन आहेत त्या सगळ्या आणि ज्या साध्या वर्तन काळातल्या असतात. आणि ऍग्रीमेंट म्हणजे काय, द वर्ब मस्ट अलाइन विथ सब्जेक्ट अँड नंबर. जसा सब्जेक्ट आहे त्याच पद्धतीनं ते तुमचं ऑब्जेक्ट असलं पाहिजे. सिंग्युलर आणि प्लुरल ह्या दोन्हीचं भान असलं पाहिजे. आता उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर सिंग्युलर जर असेल द कॅट स्लीप्स, हे जर उदाहरण बघितलं द कॅट हे काय आहे तर सिंग्युलर आहे. आणि स्लीप्स, आता तुम्हाला क्रियापद जर बघितली स्लीप आणि स्लीप्स हे सिंग्युलर आहे म्हणजे ते V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. जे अनेक वचन असेल तर त्याचं पहिलं रूप येणार नाही, पुढे फक्त काय येणार आहे ते द कॅट स्लीप्स. द सिंग्युलर नाउन कॅट पेअर्स विथ द सिंग्युलर वर्ब स्लीप्स. आणि जर खाली प्लुरल जर बघितलं द कॅट्स स्लीप, आता इथं कर्ता जो आहे सब्जेक्ट आहे तो काय आहे अनेक वचनी आहे कॅट्स, म्हणून इथं काय आलेलं आहे स्लीप. म्हणजे तुम्ही आता इथं लक्षात ठेवायचं आहे की कर्ता जर एक वचनी असेल साध्या वर्तमान काळामध्ये फक्त जर कर्ता हा एक वचनी असेल तर पुढे क्रियापदाला त्या एस ईएस आय एस हा प्रत्यय लागतो. आणि जर कर्ता अनेक वचनी असेल, उदाहरणार्थ खाली इथे दिलेलं आहे द कॅट्स, उदाहरणार्थ वी, हे, यू, हे कर्ते कसे आहेत अनेक वचने आहेत तर पुढे क्रियापदाचं हे मूळ रूप येणार आहे. हे तुमचं आलं पाहिजे. आता मेजर वर्ब्स क्लासेस, आता वर्बचे प्रकार आहेत बघा. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे दोन प्रकार आहेत. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब ही अराइव्ड हे काय आहे तर इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो प्रायमरी ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे टू बी. आपण 5वी 6वीत असताना रूप बघितलेली क्रियापदाची बघा. टू बीची रूप टू बी, टू हॅव आणि टू डू. टू बीची रूप एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बीची रूप आहेत. टू हॅवची हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव ही हॅवची रूप आहेत. आणि टू डू, डू, डज, डीड ही डूची रूप आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि इतर राहिलेले जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत त्याच्यामध्ये बघा कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड, मस्ट, ऑट टू हे सहाय्यकारी क्रियापद आहेत. ही प्रत्येक वेळेला आपल्याला परमिशन वगैरे घ्यायची असेल किंवा इतर आपल्याला कमांड जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे वापरायला मिळत आहे. आता फुल वर्ब्स आणि रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स कशी ओळखायची या चार्टमध्ये दिलेली आहे. आता रेग्युलर वर्ब्स सुरुवातीला दोन चार्ट बघा की रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे काय. तर जे वर्ब्स त्याला पास्ट टेन्स करताना त्याला ईडी प्रत्यय लागतो. आता कॉल, कॉल, कॉल्ड असं म्हणलेलं आहे. हे झाली रेग्युलर, त्याच्यामध्ये ईडी प्रत्यय लागतो. आणि इरेग्युलर मध्ये त्याला ईडी प्रत्यय लागत नाही. त्याच्यामध्ये आपण त्याचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ स्पीक असेल तर स्पोक, ईट असेल तर एट, ड्रिंक असेल तर ड्रँक, सिंग असेल तर सॅंग. त्यामुळे ही रेग्युलर आणि इरेग्युलर मला परीक्षेत प्रश्न विचारतील बघा, यातले एक एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये रेग्युलर वर्ब आहे का इरेग्युलर वर्ब आहे ते ओळखा. तर त्याच्यामध्ये ऑप्शन ते दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला ओळखणं आता सोपं जाईल की ज्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे की रेग्युलर फॉर्म्स मध्ये आहेत त्याला रेग्युलर वर्ब्स म्हणतात, त्याला ईडी प्रत्यय लागतो. आणि इरेग्युलर मध्ये ते वेगळा स्वरूप आहे. तिथं उदाहरण तुम्हाला सांगितलं की स्पीकचं स्पोक, ईटचं एट, ड्रिंकचं ड्रँक, सिंगचं सॅंग प्रकार होतो ते इरेग्युलर वर्ब्स आहे. इथं दिले बेस फॉर्म दिलेला आहे बघा. कॉल, वॉन्ट, स्पीक, कट त्याला एस एस प्रत्यय लागतो. कॉल्स, वॉन्ट्स, स्पीक्स, कट्स ज्यावेळी आयएनजी प्रत्यय लागतो प्रेझेंट पार्टिसिपल आहे. कॉलिंग, वॉन्टिंग, स्पीकिंग, कटिंग. पास्ट फॉर्म मध्ये कॉल्ड, वॉन्टेड, स्पोक, कट. आणि इयन जे ज्यावेळी क्रिया आपली पूर्ण झालेली आहे अशा वेळेला आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. क्रिया ज्यावेळी पूर्ण होते त्यावेळेस आपण काय करतो क्रियापदाचे हे तिसरे रूप आपण वापरतो. क्रियापदाचे रूप तुम्हाला माहित पाहिजेत. 4 रूप आहेत. पहिलं बेस फॉर्म मध्ये आहे ते कॉल. दुसरं आहे त्याला आपण ईडी प्रत्यय लावतो त्याला कॉल्ड. परत पुढचा प्रकार आहे तिसरा
तिसरं रूप आहे त्याचं कॉल्ड किंवा स्पीकचं उदाहरण घेतलं तर स्पीक, दुसरं स्पोक, तिसरं स्पोकन आणि चौथं आहे ते आयएनजी लागतं स्पीकिंग. अशी 4 रूप आहेत. पुन्हा बघा स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग असे ही 4 प्रकार पडतात. कुठलंही ग्रामर तुम्हाला माहिती व्हायचं असेल तर तुम्हाला ही 4 रूप माहित पाहिजेत. आणि टेन्स शिकताना तर तुम्हाला कुठलंही वाक्य बोलताना आपल्याला टेन्स वापरावे लागतात आणि टेन्स शिकताना आपल्याला ही क्रियापद आपल्याला योग्यरित्या चालवता आले पाहिजेत. कुठल्या वाक्यात कुठलं क्रियापद घालायचं हे आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. आता इथं मी क्रियापदाचा हा चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये बघा मेन व्हर्ब जे आहे टू आस्क, कुठलंही क्रियापदाचं मूळ रूप आहे त्याला आपण काय म्हणतो टू आस्क. फक्त आस्क म्हणू शकत नाही आपण. तर टू आस्क म्हटल्यानंतर त्याचं मूळ रूप आपल्याला बघायला मिळतं. त्याला इन्फिनिटिव्ह आपण म्हणतो. टू आस्क म्हणजे विचारणे, त्याचं पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळी रूप आहे आस्क्ड, त्याचा अर्थ आहे विचारले. आणि तिसरं रूप आहे आस्क्ड, विचारलेले. आता सगळ्याचा मी अर्थ पुढे सांगत बसणार नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की क्रिया नुकतीच पूर्ण झाली असेल तर आपण पास्ट टेन्स वापरतो आणि खूप काळापासून पूर्ण झाली असेल तर लेले विचारलं. मी खूप काळापासून प्रश्न त्यांना विचारलेला आहे असं आपण म्हणतो. आम्ही या घरामध्ये खूप काळापासून राहत आलेलो आहे, राहतोय असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी एखादी क्रिया खूप काळापासून असेल तर आपण लेले असा शब्द आपण वापरतो. त्यानंतर ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, बिल्ड, बिल्ट, बिल्ट, बाय, बॉट, बॉट, हे सगळी क्रियापद आहेत. ही क्रियापद तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एकदम बेसिक स्वरूपाचं जर तुमचं ते इंग्रजी तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला त्याच्या अर्थ आधी माहित पाहिजे, शब्दांचे दुसरं रूप तिसरं रूपाचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, आयएनजी कधी वापरायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर हा झाला क्रियापदाचा चार्ट की तुम्हाला कमीत कमी एक 400-500 क्रियापद जर पाठ असतील तर तुम्हाला इंग्रजी बोलणं हे सोपं जाईल. त्यानंतर पुढचा हा जो चार्ट दिसतोय प्रोनाउन्स आहेत. वाक्य बोलताना तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला कर्ते आली पाहिजेत. आता हे सगळे कर्तेचा चार्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 2 प्रकार दिलेले आहेत. नंबर मध्ये लक्ष द्या आधी. नंबर मध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असे 2 आहेत, एक वचन आणि अनेक वचन. आता एक वचनाचा चार्ट आपण सुरुवातीला बघूया. आता फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष कोण आहे? आय. आय म्हणजे मी. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं षष्टीमध्ये तर मी, मला. आणि पजेशन म्हणजे माझे असे शब्द असतात त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला तिथे दिलेलं आहे. सेकंड पर्सन म्हणजे तू, तुला. आणि थर्ड पर्सन म्हणजे ही, ज्यावेळी तो पुरुषवाचक असेल तो, त्याने. आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये हिम म्हणजे त्याला. थर्ड शी फेमिनाईन स्त्रीवाचक आहे, ती, तिने. आणि हर तिला. आणि न्यूट्रल इट जे दिलेलं आहे ते. आता इट हे कोणाबद्दल वापरायचं? इट हे निर्जीव वस्तू असतील, बॉटल म्हणतो इट इज अ बॉटल. त्यानंतर प्राणी पक्षी असतील त्यावेळेला आपल्याला इट वापरायचं आहे. आणि ज्यावेळी लहान बाळाबद्दल आपण उल्लेख करत असतो त्यावेळी आपण इट हे त्याला आपण सुरुवातीला वापरू शकतो. त्यामुळे हे जे प्रोनाउन्स आहेत सिंग्युलर हे एकवचनी प्रोनाउन्स हे तुम्हाला जर माहित असतील तर नक्की शब्द मी कधी वापरायचं, त्यानंतर मराठीतलं मी कधी वापरायचं, यू कधी वापरायचं हे तुम्हाला लक्षात येईल. आता प्लुरल्स बघा. प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता फर्स्ट पर्सन मध्ये वी, आईचं अनेक वचन वी आहे. आपण 5वी असताना चार्ट बघितला बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तर त्याच पद्धतीने हा चार्ट हा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे. सुरुवातीला हे सिंग्युलर्स दिलेले आहेत आणि खाली प्लुरल्स दिलेले आहेत. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला. सेकंड पर्सन यू, तुम्ही, तुम्हाला. थर्ड पर्सन दे, देम, ते, त्यांना. असे जे शब्द आहेत ते तुम्हाला करते हे माहित पाहिजेत. आता हे टेन्स सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. टेन्स शब्द ऐकला की टेन्शन येतं, तो असा शब्द की टेन्स आल्याशिवाय आपण इंग्रजीमध्ये वळू शकत नाही. तर मेन टेन्स 3 आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. त्याच्यामध्ये सब टाइप्स आहेत 4, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये बघा सिंपल टेन्सचे 4 आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. तर हे 12 प्रकार तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर सगळ्यात जास्त जर तुम्ही परीक्षेला म्हणला असाल की आम्हाला कमीत कमी इंग्रजी शिकायचं 3 काळ, हा 4था जो काळ आहे परफेक्ट कंटिन्युअस तो थोडासा जरा नाही लक्ष दिलं तर चालेल. 3 काळ
हे 3 राहिलेले काळ हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यातल्या त्यात सिंपल टेन्स हा आपल्याला येणं गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे की वाक्य कसं ओळखायचं आपण आणि त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं. आता सिंपल प्रेझेंट टेन्स पहिला काळ जो आहे तो मराठी ओळखायचा कसा, तर मराठीच्या बाराखडी म्हणजे तची बाराखडी, मी आंबा खातो, सूर्य उगवतो, वाहने धावतात, ज्या रेग्युलर क्रिया आहेत त्यावेळी हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आपण हा वापरतो. म्हणजे तची बाराखडी येते त्यावेळी ओळखायचं तुम्ही मराठी वाक्याच्या शेवटी तची बाराखडी आली की ते सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मी आंबा खातो, मी आंबा खाल्लाच आहे का, नाही, मी आंबा खातो, तो साधा वर्तमान काळ. मी आंबा खाल्ला कधी होईल, तर क्रिया ती पूर्ण झाली, मी आत्ताच आंबा खाल्ला, म्हणजे ल ची बाराखडी येईल तिथं ल ला लिहिलेलो. आणि फ्युचर टेन्स मध्ये ल न उणार, मी जाईन, मी खाईन, आम्ही आंबा खाऊ, आम्ही जाणार, असे जे शब्द आहेत त्यावेळी फ्युचर टेन्स होतो. आणि त्याची वाक्य रचना कशी दिलेली आहे बघा, साध्या वर्तमान काळाची. सुरुवातीला तो करता येतो, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, आणि त्याला SES IES प्रत्यय लावायचा असतो. आता SES IES ला तुम्हाला सांगायला मला 10 मिनिट जाते, परंतु लक्षात आलं पाहिजे की थर्ड पर्सन सिंग्युलर ज्यावेळी असेल, ही, शी, इट, राम, द टीचर, ज्यावेळी अशा व्यक्ती असतील तरच तिथे क्रियापदाला SES लावायचा आहे. उदाहरणार्थ ही रीड्स, टीचर टीचेस असं आपण म्हणू शकतो. परंतु आय हे सिंग्युलर असून सुद्धा आपण आयला आपण सिंग्युलर वापरतो, आय रीड म्हणतो, आय रीड्स म्हणायचं नाही. ही गोज म्हणतो आपण, पण आय गोज असं होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आय, यू आणि प्लुरल जे आहेत त्या ठिकाणी आपण SES वापरायचं नाही. फक्त सिंग्युलर आहेत थर्ड पर्सन जे आहेत त्यांनाच आपण ही, शी, इट आणि एकवचनी व्यक्ती असेल तरच आपण क्रियापदाला SES प्रत्यय लावायचा आहे. पुढे उदाहरण दिलेत बघा, इथं मी वर्तमानपत्र वाचतो, आय रीड अ न्यूजपेपर, तो आंबा खातो, ही इट्स आपण इथं म्हणलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा की फक्त ही, शी, इट, राम किंवा द टीचर असे सिंग्युलर असतील तरच वापरायचं, इतर वेळेला वापरायचं नाही. इट्स, SES IES कधी लागतात हे बाकीचे नियम आपण नंतर बघू. त्यानंतर हा चार्ट दिलेला आहे बघा, कधी आयच्या पुढे आपण एम वापरायचं आहे, इज कधी वापरायचं, ही, शी, इट, राम एक वचनी असेल तर इज वापरायचं, आर अनेक वचने असेल तर आर वापरायचं आहे. हे भूतकाळामध्ये वॉज वेअर आहे, वॉज कधी वापरायचं, तर आय, ही, शी, इट, राम एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वेअर. भविष्यकाळात शाल वापरायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे डू. आता डू कधी वापरतो आपण बघा, तर डू ची रूप डू, डज, डिड हे जे रूप आहेत हे जर आपल्याला करता वाक्यात जर कुठला याच्यावरती अवलंबून आहे. करता अनेक वचनी असल्यास क्रियापदाला कोणताही प्रत्यय नसल्यास प्रश्नाच्या शब्दानंतर आपल्याला हे डू वापरावं लागतं. आणि डज कधी वापरायचं, तर SES वापरलं जातं. मग काय सांगितलं की राम इट्स. आता प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह वाक्य करतानाच आपल्याला हा डू डजचा वापर आपल्याला हा करावा लागतो. तर हे तुम्हाला हे माहित पाहिजे की डू डज डिड, आणि ज्यावेळी आपण डू डज डिड वाक्यात वापरतो त्यावेळी त्या वाक्यात क्रियापदाचं नेहमी हे पहिलं रूप आलं पाहिजे. इथं आणखी नियम थोडे दिले आहेत. नकारार्थी वाक्य करताना सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरायचं. आता ही इज रिडिंग अ बुक, आता इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यानंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे. तर ही इज नॉट रिडिंग अ बुक, हे अतिशय साधं सोपं आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरलं की आपल्याला निगेटिव्ह वाक्य करता येतं. तर तसंच हे डज कधी वापरायचं आहे, डीड कधी वापरायचं आहे, हे तुम्हाला नियम जर तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल. तसेच हॅवची रूप आहेत. हॅव कधी वापरायचं, तर करता अनेक वचन असेल तर आय अपवाद आहे ज्याला, आय हॅव, वी हॅव, दे हॅव असं आपण म्हणतो. हॅज एक वचन असेल तर हॅज, आणि भूतकाळ सगळ्यालाच आपण हे हॅड वापरतो. आणि ज्यावेळी हॅव, हॅज, हॅड वाक्यात आपण वापरतो त्यावेळी क्रियापदाचे तिसरे रूप नेहमी वापरायचं आहे. आय हॅव रिटर्न अ लेटर असं आपण म्हणतो. आता चेंज व्हॉइसचा हा चार्ट मी दिलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा काय दिलं, आय रीड अ न्यूजपेपर असं वाक्य दिलेलं आहे. तर वाक्याची रचना कशी करायची आहे, तर सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट कुठला आहे, आय रीड अ न्यूजपेपर हे वाक्य बघितलं, आय हा सब्जेक्ट आहे, रीड हे वर्ब आहे, क्रियापद आहे, आणि अ न्यूज पेपर हे काय आहे, तर कर्म आहे. तर कर्मानं आपल्याला वाक्याची सुरुवात करायची आहे. तर अ न्यूज पेपर हे काय झालं, कर्म झालं. त्यानंतर इज, इज पैकी इज लिहिलेलं आहे. ही, थ्री तिसरं रूप लिहिलेलं आहे, रीडचं तिसरं रूप रेड. त्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीय लिहायची आहे, आयची द्वितीय मी. तर अशा प्रकारचे चेंज व्हॉइस वाक्य करताना आपल्याला सूत्र अगदी माहित पाहिजे. सूत्र माहित असतील तर आपण एक अनेक प्रकारचे वाक्य सोडवू शकतो. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी आहेत. आता उदाहरण बघा, कॅन, कुड हॅव, वुड हॅव हे सगळे वाक्य दिलेत. कॅन म्हणजे शकतो. आता कॅनचा वाक्यात उपयोग कसा करायचा, कॅन आणि त्याला क्रियापदाचं पहिलं रूप. आता कॅन लिहिलं, कॅन सिंग, आता कोण गाऊ शकतो, तर ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. आय कुड प्ले, शकत होता, मी काय करू शकतो, लहान असताना हे करू शकत होतो.
कुड हॅव करू शकलो असतो. एखादी गोष्ट आपल्याला जर जमली नाही आणि जर मी नंतर आपण म्हणलो मला ती जमली असती तर आपण कुड हॅव आपण वापरत असतो. वुड म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण वुड वापरतो. वुड हॅव ल असतं, केलं असतं, जमलं असतं असं म्हणतो. वुड लाईक टू मला करायला आवडेल. आय वुड लाईक टू डू दिस. आय वुड लाईक टू प्ले दिस गेम. आपण असे वुड लाईकचा वापर आपण वाक्यात उपयोग करू शकतो. तसेच विल बी एबल टू, मे, माइट जे जर अर्थानुसार जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे मॉडेल ऑक्झिलरी हे वाक्यात वापरायला आपल्या अतिशय सोपं जाईल. तसंच शुड आहे, शुड हॅव आहे. शुड म्हणजे केलं पाहिजे. जे मेजर्स आहेत ते बघतो मी आता. शुड हॅव, शुड म्हणजे केलं पाहिजे आणि शुड हॅव म्हणजे करायला पाहिजे होतं. मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे. आपल्याला ज्यावेळी एखाद्या गोष्टी जोर द्यायचा असतो, करायलाच पाहिजे असेल त्यावेळी आपण मस्ट म्हणतो. शुड म्हणजे केलं पाहिजे, पण मस्ट म्हणजे केलंच पाहिजे, असा दोन्हीतला हा फरक आहे. त्या पद्धतीने हॅव टू, युज्ड टू. यूज टू म्हणजे भविष्यात भूतकाळातील एखादी सवय असेल, यूज टू. आय युज्ड टू ड्राईव्ह स्कूटर. मी लहान असताना स्कूटर चालवायचो. असं आपण एखाद्या व्यक्तीचं वाक्य, आपण म्हाताऱ्या व्यक्तीचं वाक्य आपण ऐकू शकतो. नीड टू, नीड नॉट टू, हॅड बेटर, डेअर नॉट, हे इत्यादी ही मॉडेल ऑक्झिलरी आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ऍड क्वेश्चन टॅग. हा जो परीक्षेला प्रकार जो येणार आहे तो क्वेश्चन टॅग म्हणजे काय. जर वाक्य होकारार्थी असेल तर आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं आहे. आता खाली उदाहरण दिले बघा. तो शाळेला जातो नाही का, असं आपण जेव्हा मराठीत म्हणतो त्यावेळी आपण ही गोज टू स्कूल. आता गोज टू स्कूल म्हटल्यानंतर गोज असं लागलेलं आहे. गो असतं तर काय असतं, डोंट आलं असतं. पण गोज आले म्हणजे त्यानंतर डूला पण एस एस लावायचं. जे डझंट ही जर व्यक्ती असेल, राम गोज टू स्कूल असं असेल तर डझंट हीच म्हणतात. तर राम बद्दल सुद्धा आपल्याला काय करायचं तर सर्वनाम ही वापर. डायरेक्ट राम डझंट राम असं म्हणायचं नाही, तर व्यक्तिवाचक जे सर्वनाम आहे ते आपल्याला सर्वनाम तो वापरायचं आहे. ती शाळेला जात नाही, शी डझंट गो टू स्कूल. आता इथं नकार आहे, शी डझंट आहे. जेव्हा नकार असेल त्यावेळी क्वेश्चन टॅग करताना होकार करायचा, म्हणजे डज शी असं इथं आपल्याला वाक्य केलेलं आहे. त्यानंतर कर्ताचा वापर कसा केलेला आहे तर मूळ वाक्यातील कर्ता हा प्रश्नार्थक सोडू जोडून इतर वाक्य जो आहे. राम असेल तर आता सांगितलं की ही वापरायचं आहे. अनेक असेल तर चिल्ड्रन असेल तर ते वापरायचं आहे. त्या पद्धतीनं हे तुम्ही बदल वाक्यात करायचे आहेत. आज्ञार्थी वाक्य असतील तर विल यू म्हणायचं. कुठले वाक्य, क्लोज द डोअर, ओपन द विंडो अशी तुम्हाला ऑर्डर आली तर शेवटी काय करायचं आहे क्वेश्चन टॅग करताना विल यू करायचा. आय एम असेल तर आरंट असा शब्द वापरला जातो. आता हा जो चार्ट दिलाय बघा, यू आर असेल तर आरंट यू आहे. ही इज असेल तर इजंट ही करायचं आणि निगेटिव्ह असेल तर ही इज असेल तर इज ही करायचं आहे. त्या पद्धतीने हा चार्ट दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण बेसिक लेवलची जी पीपीटी आहे ही पीपीटी आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला जे टेन्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत की 1 बाय 1 टेन्स बघू. आता फक्त ओझरत आपण बघितलेलं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणला तर काय होईल, तर त्या वाक्यरचना त्याची कशी असेल, सिंपल पास्ट वाक्यरचना कशी असेल. तर प्रत्येक काळाचे 12 फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. तर त्या फॉर्म्युलेप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्याला साधी वाक्य काय करता येतील, आपल्याला बोलता येतील. आणि साधं पत्र लिहायचं असेल, निबंध लिहायचं असेल तर तरी सुद्धा आपल्याला ही वाक्य अतिशय महत्वाची. स्वतःची वाक्यरचना जमली म्हणजे बाद झालं. सुरुवातीला छोट्या वाक्यापासून मोठ्या वाक्यापर्यंत आपण जाऊ शकतो. धन्यवाद. सर्वांनी नमस्कार. आज आपण आपल्या महाविद्यालयामार्फत तुम्हा विद्यार्थ्यांशी नेहमी संपर्क राहावा या उद्देशाने आपण दुसरं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. इंग्रजीचं महत्व किती आहे, प्रभावी जर बोलणं असेल किंवा संवाद हवा असेल तर इंग्रजी व्याकरण येणं खूप महत्वाचं